राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड शहर हा बालेकिल्ला। आतापर्यंतच्या झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळालं। मात्र चव्हाणांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। यानंतर नांदेड महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक होणार आहे। त्यामुळे यंदा ही राजकीय समीकरणं काहीशी बदलणार देखील आहेत। जाणून घेतलेलं आहे नांदेडमधील ज्येष्ठ पत्रकारांकडून। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे। यंदाची महापालिका जी आहे ती संपूर्ण नांदेडकरांचं लक्ष जे आहे ते या महापालिकेच्या निवडणुकीकडे लागलेले आहे। याला कारणही तसंच आहे। मागच्या वेळेला राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने जे आहे इथे एक हाती सत्ता स्थापन केली होती। त्यावेळेला जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे डझनभर नेते आणि मंत्री हे नांदेडमध्ये तळ ठोकून होते। यावेळेला 56+ असा नारा जो आहे तेव्हा भाजपने दिलेला होता। त्यांच्या त्या नाऱ्याला अशोक चव्हाण यांनी मतपेटीतून उत्तर दिलेले होते। नांदेडकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये अशोक चव्हाण यांच्यावर विश्वास टाकत त्यांच्यावर एक हाती सत्ता जी आहे ती अशोक चव्हाण यांच्या हाती दिलेली होती। यावेळेला मात्र समीकरण तसे नाहीये। यावेळेचे समीकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत नांदेडचे दोन ज्येष्ठ पत्रकार आहेत। तुम्हा दोघांचे हार्दिक स्वागत आहे। मागच्या वेळेला 73 जागा अशोक चव्हाण यांनी घेतल्या होत्या। यावेळेला परिस्थिती तशी नाहीये। नाही, आता राजकीय नांदेडच्या महापालिकेचं चित्र पूर्णतः बदललेलं आहे। याचं कारण असं आहे की अशोक चव्हाण जे गेले अनेक वर्ष म्हणजे त्यांच्या राजकीय पूर्ण जीवनच त्यांचं काँग्रेसमध्ये गेलं होतं, परंतु 3 वर्षापूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये आले। त्यांच्या भाजपमध्ये येण्यामुळे नांदेडच्या सर्व राजकीय गणिताची उलटफेर झालेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला महानगरपालिका निवडणुकीवरही झालेला निश्चितच दिसणार आहे। याचं कारण असं आहे की अशोक चव्हाण जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांचं जे बलस्थान होतं ते अल्पसंख्याक आणि दलित मतदार जे होते ते कायम अशोक चव्हाणांसोबत राहिलेले होते। परंतु आता भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर हा जो त्यांचा पारंपरिक मतदार आहे तो त्यांच्यासोबत राहील का नाही याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। आणि महापालिकेचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर 4 ते 5 प्रभाग असे आहेत की ज्याच्यात अल्पसंख्याक आणि दलित मतदार बाहुल्य आहे। तर आपण जर असा राजकीय विचार केला की हे मतदार यावेळेस परंपरेने अशोक चव्हाण यांच्यासोबत असणार नाही, तर मला वाटतं की 22 ते 24 जागा याचा फटका भारतीय जनता पक्षाला जसा आजपर्यंत बसत आलेला आहे तसा तो यंदाही बसणार आहे। त्यामुळे अशोक चव्हाण जे दोन्ही जुळवाजुळव करायचे महापालिकेची त्यांना यावेळेस एक वेगळं गणित स्वतःचं तयार करावं लागणार आहे आणि ते तितकंसं सोपं असणार नाही हे निश्चित आहे। काँग्रेस आणि वंचित या दोघांची युती झालेली आहे, कसं पाहता याकडं? नाही, काँग्रेस आणि वंचित हे जे आहे ते विचारधारेने सेक्युलर आहेत, त्यामुळं त्यांची युती काय अशी अभद्र युती म्हणता येणार नाही राजकारणामध्ये। यापूर्वीच्या जेवढ्या महाराष्ट्रात निवडणुका झाल्या त्या वेळेला रिपब्लिकन पक्षाचा एक तरी गट सदैव काँग्रेसबरोबर राहिलेला आहे। त्यामुळं काँग्रेस आणि वंचित यांची युती ही भाजपसाठी थोडी त्रासदायक ठरणार आहे। जसं यांनी सांगितलं की नांदेड शहराचा जर आपण एकूण विचार केला तर कमीत कमी 25 नगरसेवक असे आहेत की जे या दोन गटातून दलित आणि मुस्लिम या गटातून हमखास निवडून येणारे आहेत। त्यामुळं भारतीय जनता पक्षाला या प्रभागामध्ये मतं मिळण्याची अत्यंत कमी शक्यता आहे। आणि ही 81 नगरसेवकासाठी जरी निवडणूक असली तरी हे 25 नगरसेवक जर त्यातून वजा केले तर भारतीय जनता पक्षाला उर्वरित जे 55-60 राहतात तेवढ्या प्रभागात तेवढ्या नगरसेवकासाठीच ही निवडणूक लढवावी लागेल आणि त्यातून जे महापालिकेमध्ये बहुमत आहे ते मिळवणं ही फार मोठी गोष्ट आहे। प्रश्न असा आहे की हे सगळं जरी निवडणुकीचं राजकारण असलं तरी या शहराच्या समस्येचं काय आहे? कारण नांदेड शहर हे गुरु गोविंद सिंगांचं अत्यंत पवित्र असं श्रद्धास्थान आहे शीख समाजाचं। 2008मध्ये जेव्हा गुरु ग्रंथ साहिबचा त्रिशताब्दी महोत्सव झाला तेव्हा या देशात मिळाले नाही एवढे पैसे या शहराला मिळाले, परंतु एवढा निधी मिळूनही या शहरामधल्या ज्या नागरी समस्या आहेत त्या आजही सुटलेल्या नाहीत। या शहरामध्ये रस्त्याचे आत्ता बांधकाम चालू आहे, परंतु यापूर्वी रस्त्याची समस्या होती। त्यानंतर आज रस्ते जरी झाले तरी वाहतुकीची समस्या फार मोठी आहे। आपण 400 TMCच्या वर पाणी यावेळेला तेलंगणाला सोडलं
पण नांदेड शहराला एवढ्या पावसाळ्यातही 3 दिवसाआडच पाणी पुरवठा होत आहे. तर या कचऱ्याचं अत्यंत प्रचंड साम्राज्य आहे. ज्या गुरुद्वाराच्या दर्शनासाठी देश विदेशातले शीख भाविक इथे येतात, त्या भागात सुद्धा म्हणजे गुरुद्वारा चौक ते महावीर चौक या भागातही आपल्याला कचरा पाहायला मिळतो. नांदेडची जी महापालिका आहे ती अशोक चव्हाण यांच्यासाठी ही प्रतिष्ठा पणाला असल्याची जी प्रतिक्रिया आहे जी या पत्रकारांनी दिलेली आहे. येणाऱ्या काळात आता मतदार राजा कोणाला आपला कौल देतो हे पाहणं रंजक राहणार आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.